नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे DD स्मार्ट कोचिंग आणि आजचा व्हिडिओ आणि यापुढचे काही व्हिडिओ जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 10वीचे विद्यार्थी जे की महाराष्ट्र स्टेट बोर्डशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओज मी घेऊन येत आहे. आणि so these videos and whatever the upcoming which are the very important to the semi and non semi मी मराठीतून सुद्धा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे त्यांना देखील ते खूप फायदेशीर ठरतील. तर यामध्ये मी तुम्हाला सायन्स सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे चॅप्टर्स आहेत त्यांचं वेटेज काय आहे यावर्षी, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर कसा असणार आहे ते सांगणार आहे, त्याचं वेटेज कसं असणार आहे आणि तुम्हाला कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे ते देखील त्याची देखील मी मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा माझी व्हिडिओज पाहायला विसरू नका आणि ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकंदरीत जो सायन्स सब्जेक्ट आहे जो की 2 विभागात विभागला गेलेला आहे, जो की पार्ट 1 आहे आणि सायन्स पार्ट 1 आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. तर हे जे 2 पुस्तकं तुम्ही पाहिलेले आहात तर ऑलरेडी जुलै महिना सुरू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सिलेबस तुमचा सुरू झालेला असेल तर काही हरकत नाही. खूपसं कन्फ्युजन असेल की 10वीचं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे आणि आपल्याला देर आर सो मेनी chapters are which are the inserted in that, these are the unknown for you, so don't worry. तुमच्या सगळ्या शंका सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला तर मग मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे so let's start the introduction of your science syllabus and also the weightage of each and every chapter in the part 1 and part 2. Science and technology are divided into 2 parts, part 1 and part 2. पार्ट 1 जो आहे तो त्याच्यामध्ये 10 चॅप्टर्स आहेत, पार्ट 2 मध्ये देखील 10 चॅप्टर्स आहेत आणि पार्ट 1 जो आहे जो की मोस्टली रिलेटेड इट इज रिलेटेड टू द फिजिक्स अँड केमिस्ट्री आणि पार्ट 2 जो आहे तो रिलेटेड आहे बायोलॉजी, इन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी याच्याशी रिलेटेड आहे. तर जे पण प्रिवियस स्टँडर्डला जे पण तुम्ही स्टडीड केलेले आहे त्याच्यापैकी बरेचसे टॉपिक जे आहेत ते तुम्ही ऑलरेडी स्टडीड केलेले 9th स्टँडर्डपर्यंत ते देखील याच्यामध्ये इन्सर्टेड आहेत आणि काही टेक्निकल इश्यूजमुळे त्यांनी ते पार्ट 1 आणि पार्ट 2 केलेलं आहे असं ते म्हणत आहेत. आतापर्यंतच्या याच्यामध्ये तुम्ही जे एकातच सगळं इन्सर्टेड होते चॅप्टर सगळे, पण 10th स्टँडर्डमध्ये ते पार्ट 2 विभागात विभागले गेले आहेत. आता हे जे 10 चॅप्टर आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2 मधले, तर पहिले 5 चॅप्टर जे आहेत ते फर्स्ट सेमिस्टरसाठी म्हणजे फर्स्ट टर्म जेव्हा तुमची येते त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत आणि दुसऱ्या सेकंड सेशनमध्ये पुढचे 5 चॅप्टर घेतलेले आहेत. आणि जेव्हा तुमचं सेशन संपतं पहिलं किंवा फर्स्ट टर्म एक्झामच्या आधी जे आहे ते टोटल 40 मार्क्सची असते आणि 10 मार्क्सचं प्रॅक्टिकल असतं. सेम सेकंड टर्ममध्ये पण सेम तसंच असतं आणि जो तो तुमचा जो पेपर आहे तो 60 मार्क्सचा आहे. सायन्स सब्जेक्ट जो पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे तो 60 मार्क्सचा आहे. तर त्याचं वेटेज कसं आहे ते आपण पाहूया. ते सायन्स पार्ट 1मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1मध्ये ग्रॅव्हिटेशन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन आणि त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहेत, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. 4th चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट्स. 5th चॅप्टर आहे हीट. 6th चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. 7th चॅप्टर आहे लेन्सेस. 8th चॅप्टर मेटलर्जी. 9th कार्बन कंपाऊंड अँड स्पेस मिशन. 10th चॅप्टर. सो तुम्ही पाहत असाल की हे जे चॅप्टर्स आहेत तर हे these are the mostly related to the physics and the chemistry, they are differentiated into them.
सो फर्स्ट चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन, याच्यातलं बरंचसं तुम्ही ऑलरेडी 9th स्टँडर्डमध्ये किंवा फ्रॉम द 6th स्टँडर्ड तुम्ही ते शिकत आला आहात की ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे काय असतं. तर हा जो चॅप्टर आहे त्याचं वेटेज एकूण 6 मार्क्सचं आहे. आणि याच्यामध्ये काही लॉस तुम्ही ऑलरेडी न्यूटन्स लॉ असेल, कॅपलर्स लॉ असेल, याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असेल तर ते त्याच्याशी रिलेटेड आहे. थोडे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत आणि काही प्रॉब्लेम बेस्ड आहेत. तर हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. 5 मार्क्स याचं वेटेज आहे. सेकंड चॅप्टर जो आहे तो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये याचं वेटेज 6 मार्क्सचं आहे. आणि पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये न्यूलँड्स लॉ आहे, ऑक्टेव्ह लॉज आहेत आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल याच्याबद्दल माहिती आहे. आणि हा 6 मार्कच्या उद्देशाने तुम्हाला हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. थर्ड चॅप्टर इज अ केमिकल इक्वेशन्स. आणि केमिकल इक्वेशन्स केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स जो आहे त्याचं वेटेज आहे 7 मार्क्सचं. आणि इट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट चॅप्टर. तो केमिकल रिॲक्शन इक्वेशनमध्ये तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळेल की हा चॅप्टर नेमका आहे काय आणि याच्यातले इम्पॉर्टन्स पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने कसे काय कोणकोणते महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये केमिकल इक्वेशन्सला खूप महत्त्वाचे आहे. हाऊ टू राईट द केमिकल इक्वेशन अँड हाऊ टू बॅलन्स इट. ऑल्सो देर आर सम एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन दॅट. सो हे सुद्धा खूप महत्त्वाचे चॅप्टर आहे ज्याचं वेटेज आहे 7 मार्क्स. त्यानंतर आहे हीट चॅप्टर. हीट इट इज ऑलरेडी यू हॅव नोन अबाउट दॅट. सो याचं वेटेज आहे 5 मार्क्स. देन चॅप्टर नंबर 6 आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हॅविंग द वेट 7. देन लेन्सेस विच आर हॅविंग द mark 6. metallurgy which having the 7. and the carbon compound which is in the 9th chapter. The weightage of this chapter is a 6. and carbon compound which is having the weightage of the 7. and space mission, it is a informational topic, so it is having the 5 marks. So all the total of this title of the lessons and the total of 10 and the marks which are inserted in that, the total of the marks is about the 60 marks. So this is the part 1 science and technology. Now I am mentioning about the second part. The science and technology second part based on the याच्यामध्ये बघा मेनली तुम्हाला रिलेटेड बायोलॉजीशी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये इन्व्हायरमेंट पण इन्सर्टेड आहे. मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचे पण काही चॅप्टर याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर हेच देखील सेम जसं पार्ट 1 आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारचे टोटल मार्क्स आहे 60 मार्क्स यालासुद्धा आहे. तर याच्यामधले चॅप्टर जे आहेत ते तुम्ही जर बघाल तर ह्याच्यातले देखील बरेचसे चॅप्टर्स 9th स्टँडर्डपर्यंत तुम्ही इंट्रोडक्शन तुम्हाला हे यांचं माहिती आहे. जसे की फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी इव्होल्यूशन, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, environmental management, towards green energy, animal classification, introduction to microbiology, cell biology and biotechnology, social health and disaster management. So there are also 10 chapters in that one, and having the weightage of that one, please note down. The first chapter hereditary and evolution, ज्याच्यामध्ये तुम्ही DNA बद्दल थोडीशी माहिती तुम्ही अजून घेणार आहात. तर त्याचं वेटेज आहे 5 मार्क्स. सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेसचं पार्ट 1 आहे, त्याचं 6 मार्क आहे. पार्ट 2 जो आहे लाईफ प्रोसेसचं त्याचं 7 मार्क आहे. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जे आहे त्याचे वेटेज आहे 7 मार्क्स. सेम ॲनिमल टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, द वेटेज ऑफ दिस चॅप्टर इज 6. ॲनिमल्स classification which having the weightage mark of 6. Introductions of microbiology which having the weightage mark about 6. Cell biology also 6 marks. Social health and the social health having the 6 mark, and the disaster management which having the 5 marks. So this is the total weightage of this. All the part 2 is also 60 and the 10 chapter are inserted in that one. So in this chapter some chapters are related to the biology, some are the microbiology, and some are related to the biotechnology.
social health and the disaster management, whatever the last 2 chapter are the informative one. तर हे जे माहितीपर धडे आहेत हे खूप सोपे आहेत. तर हे झालं तुमचं पार्ट 1 आणि पार्ट 2चं वेटेज. यावर्षी किती मार्क आहेत, कोणत्या धड्याला किती मार्क आहेत, किती कोणत्या धड्याचा कसा अभ्यास करायचा आहे, किती अभ्यास करायचे, कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तुम्हाला लक्षात येईल त्याचं वेटेज बघूनच. तेव्हा ज्याचे वेटेज जास्त आहे त्याच्याकडे थोडं जास्त ध्यान द्या. एखादा चॅप्टर जर तुम्हाला थोडासा हार्ड वाटत असेल बाय हार्ट करण्यासाठी, किंवा मग हा टॉपिक मला थोडंसं हार्ड जातो आहे, तर मग स्किप करण्यात काही हरकत नाही आहे. पण शक्यतो त्याच्यातले जे MCQचे जे पॉईंट आहे, जे ऑप्शनल असतात ते कव्हर करण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तर यापुढचे जे व्हिडिओज असतील हे तुमच्या सिलेबसशी रिलेटेड असतील, पार्ट 1 पार्ट 2. याच्यातलं टॉपिक वाईज मी नाही टाकू शकत, कारण मी मे बी एखादा टॉपिक घेईल, एखादं लेसन असेल, तुमचं चॅप्टर असेल, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ अपलोड करत राहील. ते तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि ते शेअर करा, आणि आवडल्यास लाईक करा, आणि कोणाला शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करायचे असतील तर ते तुम्ही नक्की शेअर करा. तर चला, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि 10th स्टँडर्ड आहे म्हणून खूप टेन्शन घेऊन अभ्यास करायची गरज नाही आहे. ऑलरेडी बराचसा भाग जो आहे तो तुम्हाला ऑलरेडी तुम्ही आधीच्या 6वीपासूनचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो कवर झालेला आहे. तर तुम्हा सर्वांना 10वी वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि अभ्यासाला लागा. जुलै महिना आलेला आहे, आणि माझ्या चॅनलचा, माझ्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच खूप खूप फायदा होईल. सो बेस्ट ऑफ लक, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.